मला वाटतं देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसरं त्यांना या राज्यामध्ये काहीच दिसत नाही। राज्यातले प्रश्न विकासावर त्या ठिकाणी ते बोलत नाहीत। देवेंद्र द्वेषानं संजय राऊत उद्धव ठाकरे पछाडलेत, त्याच्यामुळे टोकाचं जनतेला अक्षरशः उभं घाला अशा प्रकारची वक्तव्य संजय राऊत उद्धव ठाकरे करतायत। त्यांना त्याचा राणा भीमदेवी थाट वाटत असेल, परंतु जनतेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अशा प्रकारच्या व्यक्तिगत देवेंद्रजींवर केलेल्या टीकेनं मनातनं उतरलेत। ही वस्तुस्थिती त्यांनी ग्राउंडवर पाहून घेण्याची आवश्यकता आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नादी लागू नका, नादी लागल्यावर काय होतं हे लोकसभेमध्ये बघितलेलं असेल, या संदर्भात देखील ते बोललेले आहेत। त्यांच्यामध्ये अहंकार आणि गर्व त्या ठिकाणी आलाय। घोडा मैदान लांब नाहीये, बोलण्यापेक्षा कृतीतनंच आपण त्या ठिकाणी दाखवून देऊया कोणी कोणाच्या नादाला लागायचं आणि नादाला लागल्यावर काय होतं हे या ठिकाणी येणाऱ्या काळात या प्रश्नाचं उत्तर निश्चितच संजय राऊतांना मिळेल। देवेंद्र फडणवीस एक टोळी घेऊन आहेत, ते दळभद्री राजकारण करतात असं देखील संजय राऊत म्हणतात। दळभद्री विचाराचा नेता असला की त्याला सगळं तसंच दिसतं। मला वाटतं संजय राऊत हे त्या ठिकाणी दळभद्री विचाराचे झालेत, हे रोज सकाळी गरळ ओकताना दिसतात। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा आहे ती सुरू झालेली आहे, त्याच्यावरून देखील एक टीका करण्यात आलेली आहे। नाही, त्याच्यात टीका करण्यासारखं काय आहे? मला वाटतं त्याविषयी मला कल्पना नाही आहे। आमचा पक्ष त्या संदर्भात निर्णय घेत असतो, परंतु देवेंद्रजी महाराष्ट्राचे एक लोकप्रिय नेते आहेत आणि त्याच्यामुळे पक्ष काही जबाबदारी त्यांच्यावर देऊ शकतो। राष्ट्रीय अध्यक्ष जबाबदारी दिली तर कसं बघताय त्यांच्याकडे? नाही, पहिला अगोदर होऊ द्या ना, जर तर नाही काय बोलून। सर एक हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस तरह से कल उद्धव ठाकरे ने कहा है, जो एलिगेशंस लगाए गए हैं अनिल देशमुख को लेके कि आने वाले चुनाव में या तो फडणवीस रहेंगे या मैं रहूँगा। ठीक है ना, आने वाले चुनाव में दिखेंगे। कई बोलने वाले अपने एक कहावत है, भूखने वाला कुत्ता कभी काटता नहीं। अभी देवेंद्र जी तो विपक्ष के नेता थे, तभी भी देवेंद्र जी थे। सरकार इनका था तभी देवेंद्र जी रहे। इनको सत्ता से बाहर निकाला, वापस सरकार बनाया देवेंद्र जी ने, सरकार में भी रहे। कल भी थे, आज भी है और परसों भी देवेंद्र जी रहेंगे। उद्धव ठाकरे को अपना अस्तित्व ढूंढना पड़ेगा। अभी जो घमंड उसकी आई है वो महाराष्ट्र की जनता निश्चित उतार देगी, इसके ऊपर पूरा विश्वास है। क्या लगता है ओवर कॉन्फिडेंस में इस तरह का स्टेटमेंट दिया गया है, क्योंकि जो चुनाव आने वाले हैं कहीं ना कहीं ओवर कॉन्फिडेंस लगता नजर आ रहा है? ओवर कॉन्फिडेंस के साथ साथ घमंड आ गई है। आत्मविश्वास समझ सकता हूँ, कॉन्फिडेंस समझ सकता हूँ, लेकिन उद्धव ठाकरे को गिरने के बाद भी घमंड आई है। महाराष्ट्र की जनता घमंड उतारती है। अनेक बार महाराष्ट्र की जनता ने दिखाया है उद्धव ठाकरे की घमंड महाराष्ट्र की जनता निश्चित तौर पर उतार देंगी। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।